साताऱ्याच्या त्या घनदाट धुक्याने वेढलेल्या रात्री अंगणाच्या मुख्य लाकडी वेशीवर पडलेली ती जोराची थाप ऐकून संपूर्ण वातावरणातील शांतता एका क्षणामध्ये भंगली. वेशी बाहेरून आलेला तो घाबरलेला आणि जड आवाज ऐकून सुलभाबाई हातातले लाटणे तशाच अवस्थेमध्ये कट्ट्यावर ठेवून घाईघाईने घराबाहेर आल्या. कावेरी आणि मंदार आधीच सावध होऊन बाकावरून उठून उभे राहिले. मंदारच्या हातामध्ये गिटार तसेच धरलेले होते. त्याने कावेरीला हळूच आपल्या पाठीमागे घेतले, कारण काल रात्रीच्या सुमितच्या हल्ल्याचा थरार त्याच्या मनामध्ये अजूनही ताजा होता. पण यावेळी वेशीवर उभा असलेला माणूस सुमित नव्हता. वेशीचे कुलूप उघडून सुलभाबाईंनी जसा दिवा बाहेरच्या दिशेने फिरवला तसा समोर गावातील जुने शेतकरी आणि शेजारी राहणारे बापू उभे असलेले दिसले. बापूंच्या डोक्यावर पांढरा फेटा होता, अंगामध्ये साधा सदरा आणि हातामध्ये एक मोठा कंदील होता. त्यांचा श्वास प्रचंड फुलला होता आणि कपाळावर घामाचे मोठे थेंब जमा झाले होते. अरे बापू, काय झालं एवढ्या रात्री? असा का धापा टाकतोयस? आणि काय अनर्थ झालाय गावामध्ये? सुलभाबाईने काळजीमध्ये पडून विचारले. बापूंनी अंगणामध्ये उभे असलेल्या मंदार आणि कावेरीकडे पाहिले आणि मग त्यांनी सुलभाबाईंकडे वळून अत्यंत घाबरलेल्या सुरामध्ये सांगितले, सुलभा मावशी, आपल्या गावाच्या शेजारी असलेल्या ओढ्याला आणि धरणाला अचानक डागडुगीच्या कामामुळे आणि डोंगरावरून आलेल्या पाण्यामुळे पूरसदृश्य पाणी सुटले. पाणी थेट आपल्या खालच्या शिवारातील शेतांमध्ये घुसायला लागले. आपल्या शेतामध्ये आपण 2 दिवसापूर्वीच भुईमुगाची काढणी करून ढीग लावून ठेवले होते आणि आता बाजूला उसाच्या पाटापाशी खताच्या गोण्या ठेवल्यात. जर ते पाणी आपल्या शिवारात शिरलं तर सगळं पीक वाहून जाईल आणि माती होईल. गावातील सगळी तरुण मुलं आपापल्या शेताकडे पळालीत, पण माझ्या घरामध्ये दुसरं कोणीच नाही आणि तुमच्या शेताला राखायला पण घरात माणूस नाही. काय? सुलभाबाईंनी भीतीने कपाळावर हात मारला. अरे देवा, माझी भुईमुगाची काढणी आणि तो सगळा माल तिथेच पडून आहे. जर ते सगळं पाण्यात गेलं तर वर्षभराची मेहनत माती मोल होईल. आता काय करायचं? मी कशी जाऊ या रात्री तिथे? कावेरीच्या चेहऱ्यावरही काळजीच्या रेषा स्पष्ट उमटल्या. साताऱ्यातील शेतकऱ्यांसाठी त्यांचे पीक म्हणजे सर्वस्व असते आणि आईने या पिकासाठी किती कष्ट घेतले आहेत हे तिला चांगलेच माहिती होते. आई, तू घाबरू नकोस. मी जाते बापूंसोबत शेतात. आपण दोघं मिळून तो माल वरच्या टेकडीवर सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवू, कावेरी अत्यंत खंबीरपणे म्हणाली आणि तिने स्वतःभोवती आपली काळी शाल घट्ट गुंडाळून घेतली. तू एकटी कशी जाणार पोरी? रात्रीची वेळ आहे, तिथे सगळा चिखल आणि पाण्याचा प्रवाह वाढतोय. सुलभाबाई रडकुंडीला येऊन म्हणाल्या. मी आहे ना मावशी. मंदारचा तो खणखणीत खंबीर आणि दीर्घगंभीर आवाज संपूर्ण अंगणामध्ये घुमला. त्याने त्याचे गिटार बाकावर ठेवले आणि तो सुलभाबाईंच्या समोर येऊन उभा राहिला. त्याच्या हातामध्ये लांब केसांवर धुक्यांचे थेंब चमकत होते, पण त्याच्या डोळ्यांमध्ये आईचे पीक वाचवण्याचा आणि कावेरीला एकटीला संकटात न पडू देण्याचा एक जबरदस्त निश्चय दिसत होता. मी कावेरीसोबत शेतात जातो. आम्ही दोघं मिळून सगळा माल सुरक्षित ठिकाणी पोहोचवू. तुम्ही काळजी करू नका. आणि बापू, तुम्ही आम्हाला रस्ता दाखवा. सुलभाबाईंनी मंदारकडे पाहिले. मुंबईचा एवढा मोठा रॉकस्टार, ज्याच्या हाताला आणि पाठीला अजूनही जखमा होत्या, तो या रात्री त्यांच्या शेतातल्या भुईमुगाच्या गोण्या वाचवायला स्वतःहून तयार झाला होता. त्यांच्या डोळ्यांमध्ये नकळत कृतज्ञतेचे अश्रू आले. पण बाबा, तुला साताऱ्यातल्या शेतातल्या या पाण्याचा आणि रात्रीच्या कामाचा काही सराव नाहीये. आणि तुझा हात ठीक आहे मावशी. जिथे मन खंबीर असतं तिथे शरीराच्या वेदना आडव्या येत नाहीत. कावेरी, चल निघूया. मंदारने कावेरीकडे पाहून डोळे मिचकावले आणि तो वेशीच्या बाहेर पडला. कावेरी काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहिली. तिने मनात विचार केला की हा माणूस खरोखरच किती बदलला आहे. स्वतःचा बडेजाव अहंकार बाजूला ठेवून तो तिच्या कुटुंबासाठी धावून जात होता. तिने आपले ओठ घट्ट दाबले, मनातली भीती बाजूला सारली आणि ती त्याच्या मागे धावली. रात्रीचे 8:30 वाजले होते. साताऱ्याच्या त्या डोंगराळ शिवारामध्ये धुक्याची दाट चादर पसरली होती. बापू हातामध्ये कंदील घेऊन पुढे चालत होते आणि त्यांच्या पाठीमागे मंदार आणि कावेरी चालत होते. हवेमध्ये प्रचंड गारवा होता आणि ओढ्याच्या पाण्याचा खळखळाट आता दूरवरूनच ऐकू येत होता. पाण्याच्या प्रवाहाचा आवाज सांगत होता की पाण्याचा वेग खूप जास्त आहे. मातीच्या वाटेवर आधीच चिखल झाला होता आणि पावसामुळे वाट आणखी निसरडी झाली होती. कावेरी चष्म्यातून नीट पाहत हळूहळू पावले टाकत होती, पण चिखलामुळे तिचा पाय सारखा घसरत होता. एका वळणावर तिचा पाय खूप खोल चिखलामध्ये रुतला आणि तिचा तोल गेला. ती पडणार इतक्यात मागून चालणाऱ्या मंदारने अत्यंत चपळाईने तिचा डावा हात पकडला आणि तिला आपल्या ओळखीच्या मजबूत कवेमध्ये ओढले. कावेरी थेट त्याच्या छातीवर आदळली. तिच्या पांढऱ्या पाठीवर मंदारचा उबदार उजवा हात घट्ट विसावला गेला.
थंडगार हवेतही दोघांच्या शरीराची ऊब एकमेकांना प्रचंड जाणवली. मंदारच्या शरीरातून येणारा तो नारायण तेलाचा आणि घामाचा मिश्र सुवास कावेरीच्या श्वासामध्ये भरून गेला. दोघांचे श्वास खूप वेगाने वेगाने चालत होते. काय ग मॅनेजर मॅडम, सारखं घसरायची सवय झालीये का तुला, की माझ्या मिठीत येण्यासाठी हे तुझे रोजचे नवीन बहाणे आहेत? मंदारने तिच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ जाऊन अत्यंत मिश्किल आणि रोमॅन्टिक आवाजामध्ये तिच्या कानात कुजबुजले. कावेरीच्या गालावर तांबूस लाली पसरली. तिने चष्म्याच्या मागून अत्यंत लाजऱ्या पण उसने अवसान आणून कडक नजरेने त्याच्याकडे पाहिले. जास्त नखरे करू नका मिस्टर मंदार. तो बापूंचा कंदील पुढे निघून गेलाय आणि मला स्वतःला सांभाळता येतं. हात सोडा माझा. तिने त्याचा हात बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण त्याची पकड अगदी कमजोर होती. मी नाही सोडणार. जोपर्यंत आपण शेतामध्ये पोहोचत नाही तोपर्यंत तुझा हात माझ्या हातातच असेल. पुन्हा चिखलात पडलीस तर मलाच तुला उचलावं लागेल. मंदार हसून म्हणाला आणि त्याने कावेरीच्या नाजूक बोटांमध्ये आपली बोटं गुंफली. त्याची ती मजबूत उबदार पकड कावेरीच्या मनाला एक अजब दिलासा देऊन गेली. तिने यावेळी विरोध केला नाही आणि ती त्याचा हात घट्ट धरून पुढे चालू लागली. काही वेळातच ते आईच्या शेतामध्ये पोहोचले. समोरचे दृश्य पाहून बापू आणि कावेरीच्या तोंडचे पाणी पळाले. ओढ्याचे पाणी शेताच्या कडेने आत शिरू लागले. भुईमुगाचे काढलेले ढीग आणि मोठ्या कापडी गोण्या शेताच्या खालच्या बाजूला पडून होत्या, जिथे पाणी वेगाने चालू होते. बाप रे, पाणी खूप लवकर वाढते. बापू, तुम्ही ती कोपऱ्यातली लाकडी फळी घेऊन पाण्याचा प्रवाह अडवण्याचा प्रयत्न करा. मंदार, आपण दोघं मिळून या गोण्या उचलून वरच्या टेकडीवर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन ठेवूया. कावेरीने तात्काळ निर्णय घेत सांगितलं. ठीक आहे, तू सांगशील तसं, मंदार म्हणाला आणि त्याने आपली टी शर्टची बाही वर सरकवली. दोघांनी काम करायला सुरुवात केली. भुईमुगाच्या ओल्या गोण्या चिखलामुळे कमालीच्या जड झाल्या होत्या. एका गोणीचे वजन किमान 30 ते 40 किलो होते. मंदारने पहिली गोणी आपल्या दोन्ही हातांनी उचलण्याचा प्रयत्न केला, पण जड गोणी आणि त्याच्या हाताची पट्टी यामुळे त्याच्या पाठीमध्ये पुन्हा एकदा मोठी कळ आली आणि तो जोरात कळवळला. कावेरी धावत त्याच्या जवळ आली. तिच्या चेहऱ्यावरील व्यावसायिक कडकपणा एका सेकंदामध्ये गायब झाला आणि तिच्या डोळ्यांमध्ये अथांग काळजी दिसू लागली. मंदार, काय करताय तुम्ही? तुमच्या पाठीला आणि हाताला दुखापत झालीये. तुम्हाला हे वजन उचलण्याची काहीच गरज नाहीये. मी करते एकटी. नाही कावेरी, मंदारने तिचा हात पकडला. हे तुझ्या आईच्या वर्षभराचे कष्टाचं पीक आहे. मी हे वाहून जाऊ देणार नाही. आणि तू मला तुझा नवरा, तुझा जुना मंदार मानतेस ना? मग मला हे करू दे. आपण दोघं मिळून ही गोणी उचलणार. त्याच्या तोंडातून नकळत निघालेला नवरा हा शब्द ऐकून कावेरीचे हृदय वेगाने धडधडले. तिने त्याच्या डोळ्यांमध्ये पाहिले, जिथे तिला स्वतःसाठी सर्वस्वपणाला लावणारा तिचा प्रियकर दिसत होता. तिने होकारार्थी मान हलवली. ठीक आहे, आपण दोघं मिळून उचलू. दोघांनी गोणीच्या दोन्ही बाजूंना पकडले. गोणी उचलून चालताना त्यांचा तोल जात होता. पाऊस आणि चिखलामुळे पाय मातीमध्ये रुतत होते. पहिल्या 2 गोण्या त्यांनी कशाबशा वरच्या शेडमध्ये सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवल्या. मंदारचे कपडे पुन्हा एकदा पूर्णपणे चिखलाने माखले होते आणि त्याच्या कपाळावरून घामाच्या धारा वाहत होत्या. तिसरी गोणी उचलत असताना अचानक कावेरीचा पाय चिखलामध्ये घसरला आणि तिने स्वतःचा तोल सावरण्यासाठी मंदारच्या गळ्याभोवती आपले दोन्ही हात घट्ट आवळले. या अचानक झालेल्या धक्क्यामुळे गोणी तर खाली पडलीच, पण दोघे एकत्र शेताच्या मऊ चिखलमय मातीवर पडले. सुदैवाने तिथे मऊ माती असल्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही, पण जे दृश्य निर्माण झाले होते ते अत्यंत रोमॅन्टिक होते. कावेरी पूर्णपणे मंदारच्या अंगावर पडली होती. तिचे लांब केस सुटून मंदारच्या चेहऱ्यावर आणि मानेवर विखुरलेले गेले होते. तिच्या अंगावरील ओल्या काळ्या शालीची घडी विस्कटली होती. मंदारने तिची कंबर आपल्या दोन्ही हातांनी घट्ट धरून ठेवली होती. दोघांच्या शरीराचा संपूर्ण स्पर्श झाला होता. रातकिड्यांच्या आवाजात आणि वाहणाऱ्या पाण्याच्या खळखळाटात त्यांचे श्वास एकमेकांमध्ये विरघळत होते. मंदारने अत्यंत हळुवारपणे आपल्या हाताने तिच्या चेहऱ्यावरचे ओले केस बाजूला केले. त्याच्या बोटांचा तो मऊ स्पर्श तिच्या नाजूक ओठांना आणि गालाला लागताच कावेरीच्या अंगावर 100 वीज कोसळल्यासारखा थरकाप उडाला आणि ती थरथरू लागली. कावेरी, मला माहिती आहे, तू अजूनही माझ्यावर नाराज आहेस, पण तुझा हा श्वास, तुझी ही धडधड मला सांगते की तू माझ्याशिवाय राहू शकत नाहीस. अजून किती वेळ आपण दूर राहणार आहोत? मंदारने अत्यंत रोमॅन्टिक, मंद आणि जिव्हाळ्याच्या आवाजामध्ये तिच्या ओठांच्या अगदी जवळ जात विचारले. कावेरीने चष्म्याच्या मागून अत्यंत भावुक होऊन त्याच्या डोळ्यांमध्ये पाहिले. तिच्या डोळ्यांमधील अश्रू चिखलामध्ये मिसळले. मंदार, मला खूप भीती वाटते. जेव्हा तुम्ही माझ्यावर संशय घेतला तेव्हा मला वाटलं की माझं सर्वस्व संपलं. मला फक्त तो विश्वास पुन्हा एकदा अनुभवायचा आहे. मला तुमची खूप आठवण येत होती.
तिने पहिल्यांदाच तिच्या मनातील ती खरी कबुली दिली. मंदारच्या चेहऱ्यावर एक अथांग सुखद हसू आले. त्याने तिचे कपाळ आपल्या ओठांनी हलके चुंबले. मी तो विश्वास कधीच तोडू देणार नाही कावेरी. हा माझा तुला शब्द आहे. हा अत्यंत हळूवार आणि निखळ प्रेमाचा प्रसंग सुरू असतानाच बाजूच्या झाडीतून अचानक एका मोठ्या बेडकाचा जोरात आवाज आला आणि तो थेट उडी मारून कावेरीच्या ओल्या पाठीवर जाऊन बसला. आई ग भूत! कावेरीने भीतीने जोरामध्ये ओरडली आणि तिने मंदारच्या गळ्यामध्ये आपले डोके इतके घट्ट लपवले की मंदारला श्वास घेणे सुद्धा कठीण झाले. अरे भूत नाहीये ग वेडे, तो साधा बेडूक आहे साताऱ्याचा, मंदारने हसून सांगितले आणि त्याने आपल्या हाताने तो बेडूक पाठीवरून बाजूला फेकला. कावेरीने डोळे उघडून पाहिले तेव्हा मंदार मनसोक्त आणि जोरामध्ये हसत होता. त्याला हसताना पाहून कावेरीला स्वतःच्या भीतीचे हसू आले. तिने लाजत त्याच्या छातीवर एक हलकी बुक्की मारली. तुम्ही खूप खडूस आहात, माझी थट्टा उडवताय? मी काहीही करायला तयार आहे, फक्त तू अशीच माझ्या मिठीत राहावी यासाठी, मंदार हसून म्हणाला. रात्रीचे 10:30 वाजले होते जेव्हा त्यांनी शेवटची गोणी शेडमध्ये ठेवली. ओढ्याचे पाणी आता शेताच्या खालच्या भागातून ओसरू लागले होते, कारण बापूंनी पाण्याचा प्रवाह योग्य दिशेने वळवला होता. आईचे संपूर्ण पीक सुरक्षित राहिले होते. तिघेही थकलेले, चिखलाने पूर्णपणे माखलेले घराच्या दिशेने परत आले. अंगणामध्ये सुलभाबाई कंदील घेऊन वाट पाहत उभ्या होत्या. तिघांना सुरक्षित आणि हसत येताना पाहून त्यांनी सुटकेचा श्वास सोडला. मावशी, सगळा माल सुरक्षित शेडमध्ये ठेवला आहे, एका दाण्यालाही पाण्याचा स्पर्श झाला नाहीये, मंदारने गर्वाने आणि थकलेल्या आवाजामध्ये सांगितलं. सुलभाबाईंनी मंदारकडे पाहिलं. त्याचा चेहरा, कपडे आणि शरीर पूर्णपणे चिखलाने काळे झाले होते, पण त्याच्या डोळ्यांमध्ये त्यांच्या कुटुंबाला वाचवल्याचा एक अथांग सार्थ अभिमान दिसत होता. सुलभाबाईंनी हातातली परत बाजूला ठेवली आणि त्या पुढे आल्या. त्यांनी मंदारच्या पाठीवर आपल्या मायेचा हात ठेवला. बाबा, तू आज जे केलंस ते आमच्या स्वतःच्या मुलानेही केलं नसतं. तू खरोखरच माझ्या पोरीच्या लायकीचा आणि चांगल्या मनाचा माणूस आहेस. मी तुला रॉकस्टार म्हणून नाही तर माझ्या घराचा जावई म्हणून स्वीकारायला तयार आहे, सुलभाबाईंनी डोळ्यामध्ये पाणी आणून अत्यंत भावनिक होऊन सांगितले. हे ऐकताच मंदारचे डोळे पश्चातापाने आणि आनंदाने भरून आले. त्यांनी सुलभाबाईंचे पाय पकडले. थँक्स मावशी, तुमच्या शब्दांनी मला जगातील सगळ्यात मोठं बक्षीस दिलंय. कावेरी उंबरट्यावर उभी राहून हे पाहत होती. तिच्या डोळ्यांतून आनंद अश्रू वाहत होते. तिचा तो कडक स्वाभिमान आता पूर्णपणे वितळून गेला होता. मंदारने घेतलेले कष्ट आणि तिच्या आईचे मन जिंकण्याची त्याची ही धडपड पाहून तिने ठरवले की आता तिला तिच्या प्रेमाची जास्त परीक्षा घ्यायची नाही. तिने मंदारकडे पाहून एक गोड लाजाळू होकारार्थी लुक दिला. रात्रीचे 11:30 वाजले होते. सुलभाबाईंनी घरामध्ये गरम पाण्याचे 2 घमेले तयार ठेवले होते. मंदारने आणि कावेरीने नळावर जाऊन कसाबसा आपला चिखल धुवून काढला आणि साधे कपडे घातले. सुलभाबाईंनी ताटामध्ये गरम गावरान जेवण वाढले होते. जेवण झाल्यावर सुलभाबाई थकल्यामुळे आतल्या खोलीमध्ये झोपायला गेल्या. अंगणामध्ये पुन्हा एकदा ती साताऱ्याची शांत आणि थंडगार चांदणी रात्र पसरली होती. मंदार बागावर बसला होता आणि कावेरी 2 गरम दुधाचे ग्लास घेऊन बाहेर आली. तिने एक ग्लास त्याच्या हातामध्ये दिला. आणि ती यावेळी त्याच्यापासून दूर नाही तर अगदी त्याच्या शेजारी खेटून बसली. मंदारने तिच्याकडे पाहिले. कावेरी, तू अजूनही नाराज आहेस का माझ्यावर? कावेरीने आपल्या चष्म्यातून त्याच्या डोळ्यांमध्ये पाहिले. मग तिने आपले डोके हळूच त्याच्या मूलभूत खांद्यावर टेकवले. नाही मंदार, आज तुम्ही जे केलं त्यानंतर नाराज राहण्याची माझी हिंमतच नाहीये. पण मला वचन द्या, आयुष्यात पुन्हा कधीही आपल्यात तिसऱ्या माणसाच्या बोलण्यावरून संशय निर्माण होणार नाही. मी शपथ घेतो कावेरी, जोपर्यंत माझ्यात श्वास आहे तोपर्यंत मी फक्त आणि फक्त तुझ्यावर विश्वास ठेवेन. मंदारने तिचा हात आपल्या हातामध्ये घेऊन अत्यंत भावूक आवाजामध्ये सांगितलं. दोघेही त्या चांदण्या रात्रीमध्ये साताऱ्याच्या निसर्गामध्ये एकमेकांच्या मिठीमध्ये विसावले होते. त्यांचा तो गोड रुसवा फुगा आता संपला होता आणि प्रेमाचा एक नवा, खंबीर आणि अत्यंत रोमॅन्टिक प्रवास सुरू झाला होता. नेमक्या त्याचवेळी घराच्या बाहेरील रस्त्यावरून एक काळ्या रंगाची आलिशान कार अतिशय संतपणे पुढे आली आणि घराच्या वेशीपासून काही अंतरावर थांबली. आणि कारच्या आतमध्ये बसलेल्या एका रहस्यमय माणसाने आपल्या हातातील जुनी डायरी उघडली, ज्यावर मंदार आणि कावेरीचा मुंबईच्या ऑफिसमधला एक फोटो चिटकवला होता. त्या माणसाने फोटोवर लाल पेनाने एक मोठी फुली क्रॉस मारला आणि अत्यंत कडक आणि संतापाने भरलेल्या आवाजामध्ये आपल्या फोनवर कोणाला तरी सांगितले, ते साताऱ्यामध्ये खूप आनंदामध्ये आहेत. वेळ आली आहे त्यांच्या आनंदाची रांगोळी करण्याची. उद्या सकाळीच खेळ सुरू करा. कारचा काच वर झाला आणि ती अंधारामध्ये नाहीशी झाली. साताऱ्यातल्या त्या 2 जीवांच्या सुखी प्रवासाच्या उंबरट्यावर आता कोणता नवीन शत्रू आणि भयानक सस्पेन्स उभा राहणार होता?
कथेचा हा 18वा भाग एका अत्यंत रोमॅन्टिक, घरगुती आणि पण तितक्याच रहस्यमय आणि थरारक वर्णनावर संपला होता.